मित्रमैत्रिणींनो, आपण एक एक ग्रह डिटेलमध्ये बघतोय, राशीतून स्थानातून. आधी ग्रह म्हणजे काय, कारण आपण प्रायमरी ग्रह शिकलो असलो तरी कुंडलीमध्ये ग्रहाचं काम कसं चालतं हे बघणं, ह्याला ॲप्लिकेशन असं म्हणतो. ॲस्ट्रॉलॉजी हे ॲप्लिकेशनचं शास्त्र आहे, जे लॉजिकल सायन्स आहे. रवीबद्दल आपण आज शिकणार आहोत. तर रवी हा कोण आहे, तर भविष्यशास्त्रामध्ये रवी हा राजा आहे, चंद्र ही सम्राज्ञी आहे, मंगळ हा सेनापती आहे, गुरु हा मंत्री आहे, शनी हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सेवक आहे आणि शुक्र हा प्रजेचं भिन्नलिंगी आकर्षण आहे. राहू हा इल्युजन आहे, कारण त्याला शरीर नाही, तो छेदनबिंदू आहे. त्यामुळे आता हे जे सगळे ग्रह आपण शिकतोय, हळूहळू एक एक बघतोय, तसं आज आपण रवी बघूया की त्याचं कुंडलीशास्त्रामध्ये काय महत्त्व आहे, कुंडलीमध्ये तो काय करतो. रवी म्हणजे सूर्य हा काय आहे हे आपण शिकलो. तो कुंडलीच्या स्थानात आणि राशीत काय काय महत्त्व दाखवणार आहे त्याचं, हे आता बघूया. रवी हा राजा आहे आणि आपल्या कुंडलीची पूर्व दिशा आहे, प्रथम स्थान आहे. त्यामुळे प्रथम स्थानामध्ये रवी, ज्यांचा जन्म सूर्योदयाला असतो, पूर्व दिशेला रवी असताना त्यांच्या कुंडलीत तो प्रथम स्थानामध्ये येतो. रवी हा सिग्निफिकेटर म्हणजे महत्त्वाचा, म्हणजे कारक, म्हणजे काम करणारा. कसलं काम करतो रवी कुंडलीमध्ये, तर रवी म्हणजे तुमची व्हायटॅलिटी, जीवनशक्ती माणसाची. सूर्योदयाला रवी हा अगदी उगवलेला असतो. प्रथम स्थान हे माणसाच्या आरोग्याचं स्थान आहे आणि रवी हा आरोग्याशी निगडीत आहे. का, कारण रवी म्हणजे सूर्यप्रकाश जो ओरिजिनल आहे. रवीमधून, रवीकडून सगळ्या ग्रहांना सूर्यप्रकाश मिळतो, प्रकाश मिळतो. रवीचा प्रकाश ही ऊर्जा आहे, ती ऊब आहे आणि सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं उत्तम आणि ओरिजिनल आहे. ओरिजिनल प्रकाशाचा हा स्रोत आहे. आणि आपण जसं राशींची तत्व पाहिली आहेत, तसं ग्रहांच्या तत्वामध्ये रवी, मंगळ हे दोन ग्रह अग्नितत्वाचे आहेत. अग्नितत्वाचे म्हणजे अग्निशिखा. आपण जे आपल्याकडे पूर्वीपासून हिंदू धर्मामध्ये रिच्युअल्समध्ये होम करण्याची पद्धत आहे. होम केल्यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो, काळेपणा राहत नाही. जो एक नियम आहे सृष्टीचा की गुरुत्वाकर्षण आहे पृथ्वीला, सगळ्याच ग्रहांना, त्याच्यामुळे पृथ्वीवरची प्रत्येक वस्तू ही जमिनीवर येते. पण अग्निशिखा जी आहे, जे ओरिजिनॅलिटी आहे, ओरिजिनल शक्ती आहे, हिचा कायम, हिचा जो तिची जी दिशा आहे, ओघ जो आहे, तो कायम आकाशाकडे आहे. कारण आकाशामध्ये असलेला सूर्य म्हणजे अग्नितत्व आहे. असा अग्नितत्वाचा रवी, ज्याला पण कुंडलीच्या स्थानांमध्ये तो आला की तो काय काय करतो हे बघणार आहोत. त्यामुळे रवी हा पुरुष ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेमधला तो राजा आहे आणि ग्रहचक्रामध्ये तो सिंह राशीचा स्वामी समजला जातो. रवीला राजाचा दर्जा दिलेला आहे सूर्यमालेमध्ये. मग सिंह राशीचा स्वामी म्हणजे सिंह हा पण जंगलाचा राजाच आहे. राजामध्ये अभिप्रेत असलेल्या कोणत्या गोष्टी रवीमध्ये दिसतात, तर राजा हा प्रजेचं पालन पोषण करतो. राजा प्रजेचा पालन करता म्हणजे वडील असतो. आपल्या सूर्यमालेतला रवी हा कुंडलीमध्ये आपल्या घरामधल्या वडील माणसांचाच कारक ग्रह आहे. रवी म्हणजे वडील, आणि त्याच्यामुळे याच्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी या अथॉरिटेटिव्ह. रवी म्हणजे अधिकार, अथॉरिटी. रवी हा सिग्निफिकेटर आहे, कशाचा, स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा, इंडिपेंडंट असा रवी आहे. त्यामुळे रवीची रास, रवीचं लग्न असलेली माणसं यांची विचार करण्याची पद्धत ही स्वतंत्र असते. रवी म्हणजे राजा कधी कुणाच्या हाताखाली जातो का,
नाही, तो स्वतंत्र आहे. त्याच्यामुळे सिंह लग्न, सिंह राशीची माणसं, मग ती D1चं लग्न असो, D9चं लग्न असो, ही अतिशय इंडिपेंडंट असतात, स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाणारी असतात. अग्नितत्वाचा रवी हा कारक ग्रह आहे, स्वामी ग्रह आहे. त्यामुळे त्याच्याकडे ओरिजिनल ऊब आणि प्रकाश आहे, तो पॉझिटिव्ह आहे. त्याच्याशिवाय रवी हा व्हायटॅलिटी आहे. का? जीवनशक्ती का म्हणतात त्याला? कारण माणूस जगतो ते वनस्पतींवर जगतो, अर्थात व्हेजिटेबल खाणारी माणसं ही वनस्पतींवर, व्हेजिटेरियन माणसं. पण प्राण्यांना खाणारी माणसं सुद्धा जी नॉन व्हेजिटेरियन आहेत, जे प्राण्यांना लोक खातात, ते प्राणी कशावर जगतात? ते प्राणी वनस्पतीवरच जगतात. वाघ सिंह हरणांना खातात, पण हरिण वनस्पतीवर जगतं. त्याच्यामुळे वनस्पती, त्यांची वाढ, बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, हे रवीशी निगडीत आहे, सूर्यप्रकाशाशी निगडीत आहे. रवी म्हणजे ओरिजिनल प्रकाशाचा स्रोत. त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये रवी जितका चांगला आहे, हा तुम्हाला आरोग्य देतो, व्यक्तिमत्वामध्ये अतिशय तडफदार स्वतंत्र व्यक्तिमत्व देतो, प्रगतीकडे नेतो, वडिलांचं सुख देणारा रवी आहे. रवी म्हणजे वरिष्ठ पण आहे. त्यामुळे या सगळ्यांचा रोल आपल्या कुंडलीमध्ये काय आहे हे रवी दाखवतो. म्हणून रवी तपासणं कुंडलीतलं हे रास आणि स्थानाप्रमाणे कसं हे आपल्याला बघायचं आहे. रवी ज्या स्थानामध्ये असतो तिथे त्याचं स्पेशल कार्य असतं. कुठल्याही ग्रहाचं, ग्रह काम कुठे करतो? तो तुमच्या कुंडलीत ज्या स्थानात बसलाय त्या स्थानामध्ये ज्या ट्रकलोड गोष्टी बघतो आपण, त्यातल्या ज्या गोष्टीला सिंक्रोनाइज होतो रवी, त्याचं तो काम करतो. म्हणून या स्पेशल कार्य त्याचं तिथे असतं. आणि स्थानामधला रवी हा त्याचं वेगळेपण दाखवतो, कारण तो राजा आहे. राजा हा प्रजेचा लीडर आहे, प्रजेचा पालनकर्ता आहे आणि प्रजेला वडिलकीनी सांभाळणारा, परोपकार करणारा आहे. सिंहाला का राजा म्हणतात जंगलाचा? कारण सिंह कधी एकटा राहत नाही. सिंह त्याच्या कुटुंब कबिल्यासकट राहतो आणि त्याचा दबदबा असतो. सिंहाची एक गर्जना झाली की सगळं जंगल चिडीचूप होतं, कारण त्याच्यामध्ये तो आब आहे, त्याच्यामध्ये ती व्हायटॅलिटी आहे, त्याच्यामध्ये ती शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे आलेला अधिकार आहे. रवी म्हणजे अधिकार, रवी म्हणजे कंट्रोल. एका शब्दात ग्रह बघायला गेलो तर रवी म्हणजे कंट्रोल, बुध म्हणजे बुद्धिमत्ता, चंद्र म्हणजे भावनात्मकता, गुरु म्हणजे शिक्षणातून येणारं शहाणपण, शुक्र म्हणजे भावनेतली रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध, शनी म्हणजे कर्म करणारा आणि कर्मातल्या निष्काम कर्माचा लाभ देणारा ग्रह, राहू म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्षात नाहीत पण त्या आहेत असा आभास निर्माण करणारा ग्रह, आणि गुरु म्हणजे तुम्हाला पवित्रतेकडे नेणारा गुरुदेव असा गुरु आहे. असं प्रत्येक ग्रहाला एका शब्दामध्ये आपल्याला सांगता येतं. आपण जेव्हा रवी बघतोय तेव्हा रवी ही आपली कार्यशक्ती आहे. रवी म्हणजे ऊर्जा, शक्ती, प्रकाश, ऊब आणि पॉझिटिव्हिटी. रवी हा पॉझिटिव्ह पापग्रह आहे. रवी माणसाला कधी निराशेकडे नेत नाही. मग आपली वागण्याची दिशा, आपलं असण्याचं ध्येय आणि आपल्या कुंडलीमध्ये रवी ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानाची मालकी किंवा त्या स्थानाचं अधिकारपद, त्या स्थानावरचा रवीचा कंट्रोल रवी दाखवतो. म्हणून त्या स्थानाप्रमाणे रवी आपल्या कुंडलीमध्ये आपल्याकडून कार्य करून घेतो. रवी जेव्हा लग्नी असतो तेव्हा तो आरोग्य देतो. रवी जेव्हा आपण आता एकेका स्थानामधला रवी एकेका वाक्यात बघूया, आपल्याला डिटेल पाहायचाच आहे, पण तुम्हाला साधारण कल्पना येते. आपल्या कुंडलीत रवी कुठे आहे बघा. ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी लग्नी आहे, एकटा आहे, पूर्व दिशेचा आहे, तो आरोग्य देतो. द्वितीय स्थानामध्ये रवी असेल तर कौटुंबिक प्रॉपर्टी देतो. डोळ्याचे प्रॉब्लेम दाखवतो, कारण धनस्थान डोळ्याचं स्थान आहे.
तृतीयामधला रवी भावंडात वडीलकी देतो आणि त्याची दृष्टी भाग्यावर पडते, वडिलांचं सुख चांगलं देतो. चतुर्थामधला रवी हा आईला वडिलांसारखं करारी बनवतो. पंचमामधला रवी हा क्रिएटिव्ह आहे आणि स्वतःच्या स्थानात आहे, त्यामुळे हृदयाचं आरोग्य दाखवतो. षष्ठामधला रवी हा राजा आहे, राजा हा प्रजेचा सेवक आहे अशी कल्पना आहे, त्यामुळे षष्ठामधला रवी हा नोकरीचा कारक आहे. सप्तमामध्ये रवी हा विघातक आहे, कारण सप्तम स्थाने भिन्नलिंगी आकर्षणातून निर्माण होणारे विवाहाचे संबंध आहे आणि भिन्नलिंगी आकर्षण आणि त्याच्यामधली सेक्सची गोष्ट, ही भावना, या गोष्टीशी रवीला काही घेणं देणं नाही. रवी हा राजा आहे, इंडिपेंडंट आहे, त्यामुळे इथे रवी हा अथॉरिटी होतो. रवी जिथे असतो त्या स्थानाची अथॉरिटी होतो. मग इथे तो जोडीदाराच्या स्थानामध्ये आलाय सप्तमामधला रवी, तर तो जोडीदारावर अथॉरिटी दाखवतो, म्हणून इथे फारसा चांगला नाही. अष्टमामध्ये रवी हा अष्टमेश होत नाही, म्हणजे त्याला दोष लागत नाही, कारण रवी हा नैसर्गिक आत्माकारक आहे, पण अष्टमामध्ये तो डिसीज दाखवतो. भाग्यस्थानामध्ये रवी वडिलांचे उत्तम संस्कार दाखवतो. दशमामध्ये रवी हा माध्यान्नीचा 12 ते 2च्या वेळेचा आहे, त्याच्यामुळे राजकारणामधली करिअर दाखवतो. एकादशामधला रवी हा सरकारी संस्थांशी संबंध असे मित्र परिवार दाखवतो आणि द्वादशामधला रवी हा आध्यात्मिकतेकडे नेणारा आत्मा आहे. असं एका वाक्यामध्ये प्रत्येक स्थानामधला रवी आपण बघू शकतो, पण प्रत्येक स्थाने हजारो गोष्टी दाखवतं. मग तिथे रवी काय करतो, तर प्रथम स्थानामधला रवी आपण बघूया. स्वतःचं व्यक्तिमत्व जगाला दाखवलं जातं, पण अतिशय सेल्फ कॉन्शियसनेस असतो लग्नी असलेल्या रवीला. मी कोणीतरी आहे. रवी म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस, सेल्फ अवेअरनेस आणि इगो. अतिशय कॉन्फिडंट असतो. लग्नी असलेल्या रवीला कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेमच नाही, कारण तो राजा आहे, त्याला कुणाचा प्रश्नच नाही ना, त्याच्यावर कुणी इन्फ्लुएन्स करण्याचा, याचा सगळ्यांवर ताबा आहे, त्याच्यामुळे अतिशय कॉन्फिडंट असतो माणूस. प्रथम स्थान काय दाखवतं, तर व्यक्तिमत्वातलं एक गोष्ट आहे, आपली शरीर यष्टी हे काया स्थान आहे. प्रथम स्थानामध्ये शरीर यष्टी, शरीराचं आरोग्य, तुमचं लोकांना दिसणारं व्यक्तिमत्व, म्हणजे बारका आहे, जाडा आहे, बुटका आहे, उंच आहे, चालताना कुबड काढून चालतो, चालताना छाती पुढे काढून चालतो, आत्मविश्वासाने चालतो, हातवारे करत बोलतो, चेहऱ्यावरचं कॉम्प्लेक्शन रवी लग्नी असेल तर लालसर गोरा असतो माणूस. अशा अनेक गोष्टी तुम्हाला रवी लग्नी असेल तर दिसतात. स्वतःची कामं करताना येणारा अनुभव, त्याच्यासाठी लागणारा दृष्टिकोन आणि कामाबद्दलची आत्मीयता. रवीचं प्रथम स्थान हे कारक स्थान आहे, कारण हे पूर्व दिशेचं स्थान आहे. जेव्हा कुठलाही ग्रह स्वतःच्या कारक स्थानामध्ये असतो तेव्हा तो अर्थात त्या स्थानाचं काम उत्तम करतो. प्रथम स्थान हे रवीचं कारक स्थान आहे आरोग्यासाठी आणि इंडिपेंडंटपणे काम करण्यासाठी, त्यामुळे माणसाचा दृष्टिकोन, अनुभव सगळ्यामध्ये व्यक्तिमत्व बनवण्यासाठी तो ज्ञान घेतो आणि ह्यासाठी मदत होते त्याच्या आत्मविश्वासाशी आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हायटॅलिटी म्हणजे जीवनशक्तीची. जीवनशक्ती त्या लग्नी असलेल्या रवीकडे भरपूर असते, त्यामुळे तो माणूस अतिशय उत्साही असतो. ज्याच्या लग्नी रवी आहे ना, तो माणूस तुम्हाला कधी मेंगटासारखा चालतोय, बावटासारखा तोंड खाली पाडून बसलाय, काही उत्साह नाही असं कधीच दिसणार नाही. कारण रवी म्हणजे उत्साह, रवी म्हणजे अधिकार, रवी म्हणजे ऊब, रवी म्हणजे प्रकाश, रवी म्हणजे व्हायटॅलिटी. त्यामुळे लग्नी असलेल्या रवीकडे हे सगळे गुण आहेत. यासाठी त्याला मदत होते स्वतःच्या आत्मविश्वासाची. अडथळे पार करण्यासाठी हा चांगल्यापैकी लीडरशिप याच्याकडे आहे. स्वतःच्या मार्गावरून चालताना त्याच्याकडे ठामपणा असतो. कधी कधी या रवीला अवाजवी आत्मविश्वास असतो, ज्याला इगो म्हणतात. हा त्या राशीप्रमाणे दिसतो. मेष राशीमध्ये रवी असेल तर ढळाडी असते, वृषभ राशीमध्ये रवी असेल तर कलात्मकता असते, मिथुन राशीमध्ये रवी असेल तर कम्युनिकेशन स्किल असतं, कर्क राशीमध्ये रवी असेल तर स्वतःच्या घराची उत्तम काय म्हणायचं त्याला ताबा असतो. असं वेगवेगळ्या राशी, पण लग्नी असलेला रवी हा उत्तमच आहे, म्हणजे प्रथम स्थानातला. द्वितीय स्थानात म्हणजे धनस्थानामध्ये जर रवी असेल तर स्वतःकडे जे काही आहे, रवी म्हणजे इगो, रवी म्हणजे अभिमान, त्यामुळे ज्या स्थानामध्ये रवी आहे ना त्या स्थानातल्या सगळ्या गोष्टींचा त्याला प्रचंड अभिमान आहे, इगो आहे.
लग्नस्थानातल्या रवीला आरोग्याचा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अभिमान आहे. द्वितीय स्थानातल्या रवीला माझ्याकडे प्रॉपर्टी आहे याचा अभिमान आहे. कदाचित थोडा गर्व पण आहे, त्यामुळे तो दुसऱ्यांना कमी लेखतो. शक्ती आणि कौशल्य यांच्या कल्पनांमध्ये घट्ट असतात ते स्वतः हे रवी आणि तसं काम करतात. पण मालकी हक्क गाजवण्यापेक्षा काम जास्त चांगलं केलं तर नाती चांगली टिकतात. कारण हे कुटुंब स्थान आहे. कुटुंब म्हणजे आपल्या घरातली माणसं, नात्यातली माणसं. या कुटुंबावर अधिकार गाजवण्यापेक्षा त्यांचं पालन पोषण करणारा रवी असेल तर ह्या रवीला आपोआपच कुटुंबामध्ये उत्तम मान मिळतो. रवी हा राजा आहे, त्याच्यामुळे रवी ज्या स्थानात असतो ना तिथे त्याला इतरांनी कधीही विरोध केलेला त्याला चालत नाही. रवी राजा आहे, त्याला विरोध करायचा नाही. उलट त्याची स्तुती करा. रवीला स्तुतीपाठक लागतात. आजूबाजूला टाळ्या वाजवणारे लोक पाहिजेत, मग रवीची तब्येत खुश राहते. धनस्थानामधल्या रवीला कुटुंबामध्ये अधिकारपद हवं असतं. ते कामाने तो मिळवतो आणि मग लोक त्याला सहजपणे लीडर करतात, कारण त्यांची कामं याच्याकडून होत राहतात. हा पालनपोषण करणारा रवी आहे. म्हणून इथे धनस्थानामध्ये नाती टिकवण्यासाठी इथे घसघशीत काम करण्याची गरज आहे. याच्याशिवाय रवीचा एक स्पेशल इफेक्ट आहे धनस्थानामधला, तो कौटुंबिक प्रॉपर्टीचं हे स्थान आहे. हा रवी कौटुंबिक प्रॉपर्टी देतो. तुमच्या धनस्थानात रवी आहे किंवा अष्टमातून धनस्थानामध्ये रवी बघतोय. रवीला फक्त एकच दृष्टी 7वी, त्यामुळे सोपं आहे. अष्टमातला रवी धनस्थानाकडे बघतो. अष्टमामध्ये रवी असो किंवा धनस्थानामध्ये रवी असो, तो कौटुंबिक प्रॉपर्टी देतो, असते, इस्टेट असते. राशीप्रमाणे त्याची ओळख आहे इथे पण दुसरी तुमच्या मनामध्ये, ज्याच्या धनस्थानामध्ये रवी आहे याच्या मनामध्ये हे वृषभ राशीचं स्थान आहे ना, त्याच्यामुळे पैसा जमवण्याबद्दल प्रचंड इच्छा आणि महत्वाकांक्षा असते. कारण वृषभ रास ही धनस्थानातली स्थिर रास शुक्राची म्हणजे संपत्तीची रास आहे आणि हे आयचं स्थान आहे. धनस्थान स्थान कशाचं आहे? आय म्हणजे मी आणि आय म्हणजे डोळा, तिन्ही आय आहेत इथे. त्याच्यामुळे हा रवी धनस्थानातला डोळ्याचं आरोग्य पण दाखवतो. हा जेवढा चांगला असेल तेवढं आरोग्य चांगलं. पण रवी हा नैसर्गिक पापग्रह आहे, त्यामुळे चष्मा असतो डोळ्याला. द्वितीय स्थान हे डोळ्याचं आहे, तर पुरुषाच्या कुंडलीमध्ये उजवा डोळा, बाईच्या कुंडलीमध्ये डावा डोळा. स्त्री पुरुषांच्या कुंडलीमध्ये स्थानांचे अवयव तेच आहेत, फक्त बाजू वेगवेगळे आहेत. डावी बाजू बाईची धनस्थानात आहे, पुरुषाची डावी बाजू व्ययस्थानामध्ये आहे. याच्या पुढचं आहे तृतीय स्थानामधला रवी. तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे, म्हणजे पापग्रहांसाठी उत्तम, नैसर्गिक पापग्रहांसाठी. इथे एक पापग्रह आणि अशुभ ग्रह यांच्याबद्दलची संकल्पना नीट करून घ्या. रवी, शनी, मंगळ हे तिघही नैसर्गिक पापग्रह आहेत. पण रवी हा राजा आहे, परोपकार करणारा आहे, तो पॉझिटिव्ह पापग्रह आहे, तो अशुभ ग्रह नाही. मंगळ आणि शनी हे नैसर्गिक पापग्रहच आहेत, पण रवी हा सत्वगुणी आहे आणि शनी मंगळ हे तमोगुणी ग्रह आहेत. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी ते झटणारे ग्रह आहेत आणि कर्माचा कारक आणि कृतीचा कारक आहेत शनी मंगळ. त्यामुळे हे काही वेळेला अशुभ पापग्रह होऊ शकतात. रवी हा राजा आहे, तो पॉझिटिव्ह पापग्रह आहे. तृतीय स्थान हे रवीसाठी उत्तम आहे, कारण रवी हा पापग्रह आपण बघितलं. पापग्रहांसाठी उपचय स्थानं ही प्रगतिकर असतात. उपचय स्थानं कुठली? 3, 6, 10, 11. त्यामुळे तृतीयामधला रवी जो आहे ना, हा नेहमी वेगळेपणा दाखवतो. कशातला वेगळेपणा दाखवतो? तर हे स्थान हे मीडियाचं स्थान आहे, हातावर पडणारं स्थान आहे, हाताने करायच्या गोष्टी दाखवणारं स्थान आहे. याचं नाव आहे पराक्रमस्थान. त्यामुळे इथला रवी हा नेहमी आयुष्यात प्रगतीकडे जाणाराच आहे. बेटर विथ टाइम, हळूहळू प्रगती करतो. इथल्या रवीला सभोवतालच्या वातावरणामध्ये काहीतरी वेगळं करायचं असतं आणि त्याच्या मनशक्तीवर आणि त्याच्या नेटवर्क सर्कलवर त्याला गर्व असतो की मी किती लोकप्रिय आहे. रवी म्हणजे लोकप्रियता. सभोवतालच्या माणसांकडून काहीतरी शिकायचं, आपले विचार त्यांना द्यायचे, अतिशय उत्सुक असलेला हा रवी आहे. कारण निसर्ग कुंडलीप्रमाणे हे स्थान मिथुन राशीच्या बुधाचं आहे
आणि मिथुन रास ही बुधाची रास आणि व्हर्सटाईल बुद्धिमत्ता असणारी रास आहे. त्यामुळे इथला प्रत्येक ग्रह, तृतीयातला म्हणा किंवा मिथुनेतला म्हणा, हा हुशार असतोच, बुद्धिमान असतोच. तृतीयातला रवी हा इथे उपचय स्थानामुळे प्रगतीकडे जातो आणि शिवाय याच्यामध्ये असलेली उत्सुकता आणि ज्ञान आणि संभाषण कला, कारण हे बुधाचं स्थान आहे आणि रवी आणि बुध हे सगळ्यात जवळ आहे बुध रवीच्या. त्यामुळे ह्या तृतीयातल्या रवीकडे उत्तम संभाषण कला असते. थोडंसं स्पर्धेने हा वागतो, कारण असं आहे की मेष सिंह धनु या तिन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत आणि ह्या तीनही राशी यांना स्पर्धा आवडते. मेषेला स्पर्धा आवडते कारण तो लीडर आहे, मी जिंकणार. सिंहाला स्पर्धा आवडते कारण मी राजा आहे, दुसरं कोणी जिंकण्याचा प्रश्नच नाही. आणि धनुराशीला स्पर्धा आवडते कारण धनुराशी ज्ञानातून पुढे जाणारी राशी आहे, शहाणपणाची राशी आहे. त्यामुळे सगळ्यांनी ज्ञानी व्हावं म्हणून त्यांना स्पर्धा आवडते. त्यामुळे संभाषण चातुर्य वापरून मोठ्या प्रमाणामध्ये संवादाने एक जिन्सीपणा साधतो. स्वतःचं व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी, अर्थात दाखवायचं आहे रवीला, कारण रवी हा राजा आहे, रवी हा सूर्यप्रकाश आहे. याच्याकडे दुर्लक्ष केलेलं त्यांना अजिबात चालत नाही. सिंह रास, सिंह लग्न, लग्नी रवी, धनस्थानात रवी, तृतीयात रवी, जिथे कुठे रवी आहे तिथे त्याला अथॉरिटी हवी असते. अथॉरिटी म्हणजे अधिकार पद, ते त्याच्याकडे मुळातच आहे, कारण तो राजा आहे. तृतीय स्थान उपचय स्थान आहे. बेटर विथ टाइम तो अधिकारपद मिळवतोच आणि संभाषण चातुर्य आणि स्वतःची हुशारी दाखवून मिळवतो. त्यामुळे यशस्वी होतोच, कारण रवी हा नैसर्गिक पापग्रह आहे. तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे. चतुर्थात रवी बघूया. चतुर्थ स्थान हे केंद्रस्थान आहे. केंद्रस्थान ही आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. हे स्थान आपल्या आईचं मातृस्थान आहे, स्वतःचं घर आणि सुख. चंद्राचं हे स्थान आहे कर्क राशीचं, त्यामुळे मनाचं स्थान आहे. हृदयामध्ये आपलं मन असतं. आपण स्वतःबद्दल बोलताना मी असं म्हणतो, पायाला, हाताला, डोक्याला हात लावून आपण मी म्हणत नाही. म्हणजे आपली अस्मिता, आपलं मी पण, आपला चंद्र हा इथे आहे. मन आपलं हृदयामध्ये असतं. ते हृदयात राहत नाही, ते फिरतं गावभर, पण हृदय ही त्याची जागा आहे. स्वतःचं घर, कुटुंब, इथे रवी जो आहे ना, रवी कुठल्या का स्थानात असे ना, ज्या स्थानात आहे त्या स्थानाचा तो ताबा घेतो आणि त्याच्याबद्दल त्याला प्रचंड अभिमान असतो. त्याच्यामुळे हा इथे स्वतःचं घर, कुटुंब याच्यासाठी खूप शक्ती खर्च करतो. आणि ह्या रवीला स्वतःची प्रायव्हसी अतिशय महत्त्वाची आहे. या रवीचं चतुर्थामध्ये वागणं ही मध्यरात्रीचं स्थान आहे. त्यामुळे रवी जो करारीपणा जो आहे रवीचा, आई करारी असते. ज्यांच्या चतुर्थात रवी आहे ना, त्यांची आई अतिशय तडफदार, वडिलांसारखी करारी असते, अतिशय शिस्तप्रिय असते. कुटुंबाला संरक्षण देणारा हा रवी आहे. सर्वसाधारण आयुष्याची लांबवरची रेषा असते. वयाप्रमाणे आयुष्य वाढतं तसं व्यक्तिमत्व विकसित होतं. स्वतःच्या भावना आणि अटॅचमेंट्स याची काळजी घेतली जाते आणि मगच गरजा पूर्ण केल्या जातात. रवी हा राजा आहे, रवी हा पालन करताय. त्याच्यामुळे वडिलांसारखा हा सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंट्रोल घेतो. रवी ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा तो अधिकारी असतो. पंचमामध्ये रवी, पंचम स्थान हे निसर्ग कुंडलीमध्ये सिंह राशीचं आहे आणि रवी हा सिंह राशीचा स्वामी आहे. त्यामुळे हे याचं स्वतःचं घर आहे. हे स्थान क्रिएटिव्हिटी, संतान सुख, शिक्षण, इन्व्हेस्टमेंट्स, स्पोर्ट्स आणि पूर्वपुण्य एवढ्या सगळ्या गोष्टींचं आहे. त्यामुळे इथे रवीमध्ये अतिशय कृतिशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. आणि रवी हा राजा आहे. राजाचं महत्त्व प्रजेमुळे असतं. त्यामुळे एंटरटेनमेंटच्या स्थानामधला हा रवी आहे. त्यामुळे हा जे एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये करतो, नाटक सिनेमात कामं करतो, संहिता लेखन करतो, संगीतकार असतो, गायक असतो, जिथे कुठे असतो त्यात अथॉरिटेटिव्ह असतो आणि लोकांनी त्याला टाळ्या वाजवाव्या हे त्याची अपेक्षा असते, कारण तो राजा आहे. हे तो कधीही विसरत नाही. आयुष्याची मजा घेण्याचा स्वभाव असतो. ज्यांच्या पंचमामध्ये रवी आहे त्यांना अभिनय, खेळ या सगळ्यामध्ये प्रावीण्य मिळतं, कारण रवी अथॉरिटी आहे. ही माणसं अतिशय जिंदादिल माणसं असतात.
खूप मजेमध्ये जगणारी असतात. कायम सगळीकडे स्वतःला सेंटर समजतात. एवढं मात्र त्यांनी टाळलं पाहिजे. कायम सगळं जग तुम्हालाच कसं महत्त्व देईल हे त्यांना कळत नाही. कधी कधी या लोकांना साहसाची आवड असेल, नेहमी नाही. लग्नी जर असेल ना, सिंह राशीचा रवी, सिंह राशीचा हा रवी जर लग्नी असेल तर याचं आरोग्य उत्तम आहे आणि याला खूप साहस करायला आवडतात, गड किल्ले चढायला आवडतात, खूप माउंटेनिअरिंग करणारा हा रवी आहे. पण याला साहसाची आवड आहे, मनाचं अस्वास्थ्य व्यक्त करण्याचं पंचम स्थानामध्ये हे माध्यम नाटकीयतेमध्ये आहे. याच्याशिवाय हे स्थान प्रणयाचं आहे. प्रणयाचं स्थान असल्यामुळे इथे रवी हा प्रणयाचा कारक नाही आहे, पण बेधडकपणा आणि धाडस त्याचं असतं. जी व्यक्ती त्याला आवडते तिथे धाडसानी पुढे जाऊन सांगणं हे धाडस पंचमातला रवी करतो. यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मनोरंजनाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, कारण हे मनोरंजनाच्या एंटरटेनमेंटचं स्थानच आहे. स्वतःच्या कौशल्याचं कृतीपूर्ण प्रदर्शन असतं. अर्थात हे तृतीयाचं भावाद्भवम आहे, त्यामुळे पंचमातला रवी तृतीयात जे काही कौशल्य आहे ते जगासमोर आणतो, कारण रवी म्हणजे प्रकाश. म्हणून नवीन टेक्नॉलॉजीमध्ये पण यांना खूप रस असतो, किंवा एकूणच सगळ्या गोष्टीमध्ये मौज मजा करणं हे या रवीला खूप आवडतं. षष्ठ स्थानामध्ये रवी, षष्ठ स्थान हे उपचय स्थान आहे आणि रवी हा नैसर्गिक पापग्रह आहे. पापग्रह उपचय स्थानामध्ये बेटर विथ टाइम प्रगतीकडे असतात. इथे षष्ठ स्थान हे सेवा देण्याचंच स्थान आहे. रवी म्हणजे सेवा, त्याच्यामुळे षष्ठामध्ये ज्यांच्या रवी असतो ना, रवी हा सरकारचा कारक आहे. षष्ठातला रवी हा सरकारी सेवा म्हणून सरकारी नोकर असतो, नक्की दिसतं. तसंच काम निवडल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण रममाण होऊन यशस्वी होणं ही याची आवश्यकता आहे. रवी कधीही निराश नसतो आणि कधीही अपयश त्याला आवडत नाही. यशस्वी होण्यासाठी तो झटतो, स्वतःचे काम स्वतः आखतो आणि अर्थातच हा कायम स्वतःला सेंटर पॉईंट करतो. त्यामुळे दुसऱ्यांनी कौतुक करणं, दुसऱ्यांनी टाळ्या वाजवणं, दुसऱ्यांनी प्रशंसा करणं, बक्षिसं देणं याला नेहमी आवडतं आणि मग तो अजून जोमाने काम करतो. मुळात षष्ठ स्थानामध्ये रवी जो आहे ना, हे षष्ठ स्थान हे सेवा करणारं प्रॅक्टिकल स्थान आहे आणि रवीला हे अतिशय चांगलं आहे, कारण रवी हा प्रॅक्टिकल सेवा करणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे इथे यशस्वी होतो आणि इथे असणारा रवी एकूणच हा पापग्रह आहे, सत्वगुणी आहे पण पापग्रह आहे. त्याच्यामुळे हा कष्ट करायला तयार असतो आणि त्यात समाधान मिळवतो. रवी स्वतःच्या आयुष्यातल्या कमतरता भरून काढण्यासाठी स्वतःला मदत करतो, कारण याला काम करण्याचा कंटाळा नाही. एंटरटेनमेंट आहे काम ही त्याच्यासाठी. पण हे हृदयाच्या आरोग्याचं स्थान आहे, त्यामुळे हा रवी जर बलवान नसेल तर माणसाला हृदयाचं आरोग्य चांगलं नसतं. सिंह रास, सिंह लग्नाच्या लोकांनी हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मेष राशीच्या लोकांनी रक्ताभिसरणाकडे, बीपीकडे लक्ष दिलं पाहिजे. वृषभ राशीच्या लोकांनी डोळा आणि घसाला सांभाळलं पाहिजे. मिथुन राशीच्या लोकांनी रेस्पिरेटरी सिस्टीमकडे लक्ष दिलं पाहिजे. कर्क राशीच्या लोकांनी हृदयाच्या पाल्पिटेशनकडे लक्ष दिलं पाहिजे. सिंह राशीच्या लोकांनी हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कन्या राशीच्या लोकांनी स्वतःच्या पचनसंस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. तुळ राशीच्या लोकांनी मूत्रपिंडाकडे आणि मूत्रमार्गाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण शुक्र हा मूत्रमार्गाचा कारक आहे. शुक्र हा ॲसिडिक चवीचा आहे, त्यामुळे मूत्र हे ॲसिडिक आहे. म्हणून तुळ राशीच्या लोकांनी किडनीला सांभाळलं पाहिजे. वृश्चिक राशीच्या लोकांनी प्रायव्हेट पार्ट्सला सांभाळलं पाहिजे. धनु राशीच्या लोकांनी स्नायूला सांभाळलं पाहिजे. मकर राशीच्या लोकांनी हाडं आणि गुडघ्यांना सांभाळलं पाहिजे. कुंभ राशीच्या लोकांनी सांध्यांना सांभाळलं पाहिजे. मीन राशीच्या लोकांनी पावलांना सांभाळलं पाहिजे. एवढं साधं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अवयवांसंबंधी आपल्याला कळतं. मग तिथला ग्रह चांगला नसेल तर तो अवयवाचा प्रॉब्लेम आणेल, चांगला असेल तर प्रॉब्लेममधून बाहेर काढेल. एवढं साधं गणित आहे ॲस्ट्रॉलॉजीचं. कामाच्या वातावरणात कष्ट करून समाधान मिळवणारा आहे. याच्या पुढे आपण बघूया सप्तमातला रवी. सप्तमामध्ये रवी हा सत्वगुणी ग्रह आहे आणि सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान आहे. इथला रवी आणि शुक्र यांना जोडीदाराचं फार महत्त्व असतं. भागीदार हवाच आयुष्यामध्ये. आपल्याला का हवा तर रवीला ॲथॉरिटी पाहिजे असते आणि कंट्रोल घ्यायचा असतो.
आता रवी हा कंट्रोल घेणार तर भागीदारावर कंट्रोल घेणं ही सोपी गोष्ट आहे ना, तो ऐकून घेतो. त्यामुळे सप्तमामध्ये रवीला भागीदाराची आवश्यकता आहे. स्वतःविषयीच्या दुसऱ्याच्या मताला अतिशय किंमत असते. रवी हा अथॉरिटी आहे, पण तो आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या मी सेंटर पॉईंट आहे असं धरा, असं त्याचं म्हणणं आहे. आणि दुसऱ्यांनी दिलेल्या रेकग्निशनला रवीला अतिशय महत्त्व आहे. रेकग्निशन पाहिजे असतं रवीला. छान केलंयस, तू चांगला आहेस, तुझं काम चांगलं होतं, हे जे टाळ्या वाजवणं आहे ना प्रजेचं, हे या राजाला आवश्यक आहे. नाही तर राजाचं महत्त्व कुठे आहे? प्रजेनी मानलं तर राजा, नाही तर माणूसच आहे. त्यामुळे याला सेंटर पॉईंट व्हायला हवं असतं. दोघांनी मिळून काम करणं ही खरी भागीदारी असं त्याला वाटतं. याला भागीदार प्रेमात असावाच लागतो. आणि चांगल्या वागण्याने सप्तमातला रवी हा जोडीदार चांगला मिळतो. लग्न संबंध टिकतात. पण रवी हा विघातक ग्रह असल्यामुळे इथे फारसा प्रणयाला वाव नाही. त्याला प्रेम वगैरे फारसं कळत नाही. ज्या स्थानात रवी असतो त्या स्थानाची तो अथॉरिटी असतो, तिथे तो त्याचा ताबा घेतो. स्वतःसाठी जबाबदार आणि स्ट्रॉंग असा जोडीदार हा शोधतो. कारण त्याला कुठलीही गोष्ट उत्तमच हवी असते. तो राजा आहे, त्याला अशी तशी आणि चालवून घेणं हे त्याला माहीत नाही. रवी हा नैसर्गिक आत्माचा कारक आहे आणि अष्टमस्थान आहे मृत्यू आणि रिबर्थचं स्थान आहे. हे ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे. याला रंध्रस्थान म्हणतात. आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन मृत्यूमध्ये आणि मृत्यूचं ट्रान्सफॉर्मेशन पुनर्जन्मामध्ये करणं, याचं हे अष्टमस्थान आहे. अष्टमस्थानामधल्या रवीच्या इच्छा खूप प्रखर आहेत. याला खोलवर आयुष्याचा अर्थ शोधायचा आहे, कारण हे जमिनीखालच्या गोष्टी दाखवणारं गूढ ज्ञानाचं स्थान आहे. आणि इथल्या रवीला हा सत्वगुणी ग्रह आहे. इथे खोलात जायचं आहे, त्यामुळे त्याला समाधान नाही आहे. याला कितीही शिकला, कितीही पुढे गेला, किती गोष्टींचे अर्थ लावले तरी याच्याकडे सुप्त चुंबकीय शक्ती आहे. त्यामुळे खोलातल्या गोष्टी शोधायच्या आणि स्वतः प्रगती करायची, असं याचं काम असतं. कधी कधी याला असं वाटतं, एक तर हा अथॉरिटी आहे, त्यामुळे याला असं वाटतं परमेश्वराने आपल्याला या गूढ गोष्टींच्या संशोधनासाठी जन्माला घातलंय. जसं जसं ज्ञान वाढतं तसं आत्मिक उन्नतीच्या मार्गाने जावंसं त्याला वाटतं. अष्टमस्थानामध्ये रवी, अष्टमस्थान हे मारक स्थान आहे. अष्टमस्थानामध्ये 5 आकडा म्हणजे सिंह राशीमध्ये रवी असेल तर त्याला अष्टमेशाचा दोष लागत नाही. अष्टमेश म्हणजे अष्टमाचा अधिपती. अष्टमस्थान हे मृत्यू आणि रिबर्थचं स्थान आहे. हे त्रिक स्थान आहे, हे दुःखाचं स्थान आहे. पण रवी हा नैसर्गिक आत्म्याचा कारक आहे. त्यामुळे आत्म्याला या कुठल्या गोष्टी सत्वरजतम गुणाचा संबंधच नाही आत्म्याशी. आत्मा हा अमर आहे आणि आत्मा हा स्वतंत्र आहे. त्यामुळे रवीला अष्टमेशाचा दोष लागत नाही. भाग्यस्थानामध्ये रवी हा काय आहे? अजून एक अष्टमस्थानाबद्दल सांगायचं राहिलं की निषिद्ध धनाचं स्थान आहे. म्हणजे अचानक विंडफॉल गेन इथे आहेत, कारण धनस्थानाच्या समोरचं स्थान आहे. धनस्थान स्वकष्टार्जित पैशाचं आहे आणि अष्टमस्थान अचानक मिळणाऱ्या पैशाचं आहे. भाग्यामध्ये रवी, नवमस्थानामध्ये रवी असेल तर काय दिसतं? तर रवीचं हे स्वतःचं स्थान आहे अशासाठी की हे वडिलांच्या संस्काराचं स्थान आहे. आपले विश्वास भाग्यस्थानामध्ये आहेत आणि वडिलांचे संस्कार म्हणून हे रवीचं कारक स्थान समजलं जातं. त्यामुळे आसपासचं जग समजावून घ्यायची इच्छा आहे, खूप मोठी ध्येय आहेत आणि संधीकडे लक्ष ठेवून असतात. रवी हा संधी कधी वाया जाऊ देत नाही. लाभातला असो, तृतीयातला असो, भाग्यातला असो. भाग्यातला रवी तृतीयाकडे बघतो, त्यामुळे संधी बरोबर ग्रॅब करतात. स्वतःची तत्व आणि ज्ञान याच्याबद्दल प्रचंड अभिमान. रवी ज्या स्थानात आहे त्या स्थानामध्ये त्याला जे दाखवायचं आहे त्याबद्दल त्याचा पूर्ण कंट्रोल आणि अभिमान आहेच. त्यामुळे स्वतःच्या ज्ञानाचा त्याला खूप अभिमान आहे. अतिशय उत्सुकतेने आयुष्य जगावंसं त्याला वाटतं, कारण याच्या समोरचं स्थान मिथुन राशीचं आहे. मिथुन रास उत्सुकता दाखवते. परदेशी विद्या पण याला येते. भाषाशास्त्रामध्ये हा पारंगत असू शकतो, शिक्षक होऊ शकतो चांगला. आणि भाग्यातला रवी हा संस्कार करताना किंवा शिक्षणामध्ये हा संकुचित नाही आहे. का नाही आहे संकुचित? तर रवी म्हणजे सूर्यप्रकाश जो सगळ्या जगभर आहे. त्यामुळे याला संकुचितपणा नाही. हा लीडर आहे, हा व्हायटॅलिटी आहे, हा प्रगती आहे आणि याच्याकडे वसुधैव कुटुंबकम अशी याची एकूण विश्वबंधुत्वाची कल्पना आहे. स्वतःच्या ज्ञानाने हा मोक्षाकडे जाणार आहे. त्यामुळे
भाग्यातला रवी तर उत्तमच आहे, अष्टमातला गुढज्ञानाकडे जातो आणि भाग्यातला त्या दानावर संस्कार करून अजून पुढे कर्माकडे कसं जायचं आणि स्वतःची प्रगती मोक्षाकडे कशी करून घ्यायची हे भाग्यातला रवी दाखवतो. दशमस्थानामधला रवी हा माध्यान्नीचा रवी आहे, 12 ते 2, त्यामुळे हा बलवान आहे. इथे प्रकाशमान डोक्यावरचा रवी आहे. ध्येयाकडे जाण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, शक्ती मिळवण्यासाठी काय करायला हवं हे याला पूर्ण माहिती आहे. हे दशमस्थान हे उपचय स्थान आहे आणि उपचय स्थानामध्ये रवी हा पापग्रह उत्तम काम करतो, प्रगतीकडे जातो, स्वतः मॅनेज करेल अशी करिअर हा निवडतो. हा रवी राजकारणामध्ये असू शकतो. दशमस्थान हे रवीचं कारक स्थान आहे. रवी हा सरकारचा कारक आहे, त्यामुळे सरकारी कामं असतात ह्याची. दुसऱ्यांना व्यावसायिक बनवण्यासाठी झटतो. दशमातला रवी स्वतः व्यवसाय करत नाही. दशमातला रवी हा सरकार आहे, सरकार हा व्यवसाय नाही आहे. पण हा रवी दशमामध्ये हा अर्थत्रिकोणामध्ये असल्यामुळे जर समजा दुसरा कोणी बिझनेस करतोय त्याच्या दशमात रवी आहे तर हा रवी त्याला बिझनेसमध्ये पुढे कसं जायचं हा उपचय स्थानातला रवी असल्यामुळे ते त्याला दाखवतो. करिअर खूप ब्रिलियंट असतं, प्रसिद्धी मिळते, राजकारणामध्ये यश मिळते, कारण प्रसिद्धी आणि राजकारणी याची क्षेत्रच आहेत. रवी म्हणजे प्रसिद्धी, नुसती प्रसिद्धी नाही तर मरणोत्तर कीर्ती देणारा रवी आहे. वडिलांच्या मदतीने हा मोठा होतो, कारण दशमस्थान वडिलांचंच स्थान आहे. पण याच्यामध्ये रवीच्या बाबतीत एक धोका असा असतो की ह्याला गर्व फार लवकर होतो. इगोचा कारक आहे रवी, त्यामुळे दशमातला रवी किंवा भाग्यातला रवी किंवा पंचमातला रवी यांना स्वतःच्या कामाबद्दल अभिमान असेल ठीक आहे, दुराभिमान असणं चांगलं नाही, याच्यावर लक्ष राहिलं पाहिजे त्यांचं. यांना सत्ता आणि यश खूप मिळतं. आयुष्यातला जोडीदार खूप वेगळा, चांगला, चांगली सामाजिक स्थिती असलेला मिळतो. यांना आनंदी बनवणं सोपी गोष्ट नाही, कारण ही रास मकर आहे. वृषभ, कन्या, मकर या अर्थत्रिकोणातल्या राशी आहेत, या अतिशय प्रॅक्टिकल राशी आहेत. यांना समाधान नाही, कारण थांबणं आहे समाधान म्हणजे. यांना प्रत्येक गोष्टीमध्ये अजून पुढे जायचं आहे, अजून पुढे जायचं आहे. त्यामुळे या रवीला आनंदी बनवणं ही सोपी गोष्ट नाही. त्याला कायम प्रगतीची अतिशय आस लागलेली असते आणि पुढे जायचं असतं. एकादशामध्ये रवी, एकादश स्थान हे समतेचं स्थान आहे, हे नेटवर्क सर्कलचं स्थान आहे, हे निसर्ग कुंडलीमध्ये कुंभ राशीच्या शनीचं स्थान आहे. आणि हा शनी इथे कर्मामधून मिळणाऱ्या इनटँजिबल लाभाचा कारक ग्रह आहे, म्हणजे आत्मिक समाधानाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे एकादश स्थान रवीसाठी खूप मोठ्या संस्थांशी संबंध, खूप मोठ्या मोठ्या संस्थांमधले मित्र असं दिसतं, कारण हे मित्रांचं सर्कल आहे. पण तरीही इथे हे सगळ्यांच्या समानतेसाठी हा रवी नेहमी झटतो. रवी हा परोपकार आहे, रवी हा राजा आहे, नेटवर्क सर्कलचा तो ताबा घेतो. त्यामुळे दुसऱ्यासाठी काम करण्यासाठी हा नेहमी झटत असतो. याची दृष्टी 7वी दृष्टी पंचमावर पडते, त्यामुळे अतिशय क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये आहे. माणसांचा तुमच्यावर विश्वास असतो. अर्थात रवी हा राजा आहे, त्यामुळे नेटवर्क सर्कलमध्ये म्हणजे मित्रमैत्रिणींच्या मध्ये जर ज्यांच्या लाभामध्ये रवी आहे ना, त्यांच्या मित्रमैत्रिणींचा ह्या माणसावर, लाभात रवी असलेल्या माणसावर प्रचंड विश्वास असतो. कारण हे मित्रांना कधी दगा देणारा नाही. रवी म्हणजे सूर्यप्रकाश, खरेपणा. जेव्हा मैत्रीमध्ये काही राहिलं नाहीये असं लक्षात येतं, कधी कधी मैत्रीला प्रेमापेक्षा जास्त महत्त्व देतात, कारण प्रणय स्थानाकडे रवी बघत असला तरी रवी प्रणयाचा कारक नाही आहे. एकादशामध्ये मैत्रीला महत्त्व देतात, पण कधी कधी मित्र चांगले मिळत नाहीत. अशा वेळेला यांना मैत्री यांची तुटते. खूप सामाजिक संस्थांशी हे संबंधित असतात. आणि रवी हा राजा आहे, त्यामुळे नेटवर्क सर्कलमध्ये सगळ्यांशी तो जमवून घेतो. तो आहे राजा, सत्ता त्याच्या हातात आहे, तो कंट्रोल घेणारा आहे, पण परोपकारी आहे, कारण तो वडील आहे. म्हणून नेटवर्क सर्कलमध्ये सगळ्यांशी तो जमवून घेतो. कॉम्प्रोमाइज न करता त्यांना ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्यांच्याशी इतरांशी नातं ठेवूनही त्यांना त्या साध्य करता येतात, कारण रवी हा अथॉरिटी आहे. द्वादश स्थानामधला रवी हा स्वतःची इमेज खूप लोकांच्या वर्तुळामधनं आलाय तो एकादशातनं, तर स्वतःची इमेज त्याला अशी सगळ्यांसमोर ठेवता येत नाही, कारण व्ययस्थान हे तोट्याचं स्थान आहे. एक गोष्ट अशी आहे, रवी हा पापग्रह आहे, व्ययस्थानामधला पापग्रह हा डोळ्याचे प्रॉब्लेम दाखवतो.
स्वतःच्या मनाप्रमाणे एकटेपणाने याला चालायचं आहे, स्वतःला आदर देत असतो, स्वतःची कपॅसिटी ओळखून असतं, याचं पोटेन्शियल काय याला माहीत असतं, दुसऱ्यासाठी काही करण्यातला आनंद पण हवा असतो, पण स्वतःला वेगळं समजतो. हा सगळ्यांमध्ये मिक्स होणारा रवी नाही आहे आणि हा तोट्याच्या स्थानात गेल्यामुळे आरोग्याशी जरा त्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. काही वेळा ते स्वतःशीच वाईट वागतात, मला कोणी समजून घेत नाही असं याला वाटू शकतं. कारण रवी हा नातेसंबंधाचा कारक नाही आणि व्ययस्थाने न दिसणाऱ्या गोष्टींचं स्थान आहे. रवी म्हणजे सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशामध्ये न दिसणाऱ्या गोष्टी हा प्रश्नच राहत नाही. त्यामुळे याला असं वाटतं की मला कोणी समजून घेत नाही. जेव्हा स्वतःचं काम दुसऱ्यांसाठी केल्यासारखं केअरिंगली कराल तेव्हा स्वतःला चांगलं समजाल, स्वतःचा शत्रू होऊ नका याला सांगावं लागतं. हा रवी स्वतःतला इगो विरघळवतो, कारण हे मोक्षाचं स्थान आहे. इथे या रवीला इगो राहत नाही. उलट हा रवी जरा निष्प्रभ होतो. रवी जर व्ययामध्ये असेल तर त्याला वर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, काही उपाय करावे लागतात. रवीसाठी गायत्री जप करावा लागतो. याची दृष्टी हे व्ययस्थान जे आहे हे स्थान त्रिक स्थानामधलं आहे, 6, 8, 12. त्यामुळे हे कशाचंही भावात भव नाही, हे मोक्षाचं स्थान आहे. रवी हा स्वत्व आहे तर 12वे स्थान हे वैश्विक समानता आहे. हे रवीला समजून घ्यावं लागतं. रवी हा इगो आहे तर एकत्रितपणाची भावना म्हणजे 12वं स्थान आहे. 12वं स्थान हे मीन राशीचं आहे आणि इथे द्वादशामधला जो रवी आहे हा सगळ्यांना संपादून घेणारा आणि विश्वबंधुत्वाची कल्पना, मी म्हणजे कोणी वेगळा नाही, सगळ्यांचा आत्मा एक आहे. रवी हा आत्म्याचा कारक आहे, त्याच्यामुळे इथे हा सगळ्यांमध्ये मिक्स होणारा आणि एकत्रितपणाची भावना असा आहे. हा रवी खूप वेगळा आहे, पंचमातल्या रवीच्या अगदी विरुद्ध आहे. पंचमामध्ये रवीला एंटरटेनमेंटमध्ये इगो आहे, इथे एंटरटेनमेंट नाही आहे, तर इथे स्वत्वाची ओळख आहे, विश्वबंधुत्वाची कल्पना आहे. त्यामुळे हा रवी कुंडलीत जेवढा चांगला असेल तेवढा माणूस आध्यात्मिकतेकडे जातो. हा जर चांगला नसेल तर याला चांगला करण्यासाठी प्रयत्न करा. सगळ्या स्थानामधला रवी आपण पाहिला. तुमच्या कुंडलीत कुठे रवी आहे, तो काय करतो बघा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये बघूया सगळ्या राशींमधला रवी. आता एक गोष्ट इथे सांगायची राहिली की हा जो रवी आपण स्थानांमध्ये पाहिला हा कुठे कुठे तरी आपण बघितला की हा कशाचं भावात भवम आहे, पण याला एकच दृष्टी आहे, 7वी. त्यामुळे याचे जे परिणाम या स्थानामध्ये ते घेऊन तो पुढच्या स्थानाचे परिणाम एकत्र करतो. पण रवी हा अथॉरिटी आहे, त्याच्यामुळे जिथे आहे तिथे तो ताबा घेतो. मग समोरच्या स्थानावर दृष्टी टाकली तर ताबाच असतो तिथेही. त्यामुळे फार वेगळे परिणाम काही दिसत नाहीत. पुढच्या भागात भेटूया. बाय बाय.